टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. माझ्या आवडत्या नाटकातल्या आवडत्या सोगतातला आवडता प्रश्न. जगावं की मरावं, हा एकच सवाल आहे. पण मला विचाराल तर प्रेम करावं की मरावं, हाच एक सवाल आहे. कारण प्रेम म्हणजे मरण आलंच. मग प्रेम म्हणजे झुरणं, आणि झुरत झुरत मरण. आपला ना लहानपणापासूनच एक सॉलिड गोळ आहे. काय, लहानपणापासूनच एखादी जवळची व्यक्ती आपल्या जवळ आली ना की ती आपल्याला कायमची दूर सोडून जाते. जन्माला आलो आईने कुशीत घेताच ती सोडून गेली. बरेच दिवस बाप बोलला नाही आपल्याशी. हायवेनं वाढलो आणि बाप समोर असून सुद्धा माया करत नव्हता. मग पहिली दुसरीत असताना अचानकच बापाला माझ्यावरती माया दाटून आली. खुशीत घेऊन खूप रडला बाप. म्हटलं चला, आता आपल्याला बापाची माया मिळेल. पण कसलं काय, आठवड्याभरातच आजारी पडून बाप सुद्धा आईच्या फोटोच्या शेजारी जाऊन बसला. म्हटलं आता कोणाला आपल्या जवळ येऊ द्यायचा नाही. आई बापानंतर त्यांच्यासारखा जीव लावणारी एकुलती एक, ती म्हणजे देवक्का काकू. तीच आपली आई आणि तीच आपला बाप. म्हटलं तिला आपल्यामुळे काही त्रास होता कामा नये, म्हणून तिच्यापासून दूर जाऊन राहिलो. या गावावर प्रेम असून सुद्धा तिकडे दूर मुंबईत जाऊन वाढलो. पुढे शिक्षण घेत घेत पुण्यात आलो. डॉक्टर झालो आणि लोकांचा आजार बरा करणाऱ्या या डॉक्टर अभयलाच एक रोग जडला, प्रेम रोग. सुरुवातीला भीती वाटली, पण तिने मला जवळ घेऊन समजावलं की ज्यांच्या जवळ जातो ती माणसं दुरावतात. हा निव्वळ गैरसमज आहे. तुम्हाला खरं सांगतो, मला त्या दिवशी ना हे जग आपलंसं वाटू लागलं, जगावंसं वाटू लागलं, प्रेम करावंसं वाटू लागलं. माझं मन मोठी मोठी स्वप्न पाहू लागलं आणि बघता बघता आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. हे मंगळसूत्र हे मी तिच्यासाठी घेतलं होतं. कोर्टात लग्न करणार होतो आम्ही, आणि त्यानंतर आपल्या देवळात. पण मनस्वी कोर्टात आलीच नाही. संबंध दिवसभर वाट पाहिली मी तिची, अगदी रात्र झाली तरी सुद्धा आली नाही. रात्री तिच्या घरी गेलो तेव्हा कळलं की ती गेली कायमची. मला जवळ घेणारा अजून एक माणूस त्या फोटोत जाऊन बसला. म्हणून हिचा आधार घेतो, कारण
कुठेतरी पुस्तकात वाचलं होतं की जो दारूला जवळ करतो ना तो कायमचा जातो. लेट्स सी. आता दारू मला नेते का मी दारूला नेतो?